आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं पत्रलेखन करणार आहोत। सो पत्रलेखनाचा विषय आहे रस्त्यावरील कर्कश आवाजामुळे अभ्यासात येणाऱ्या व्यत्ययाबद्दल पोलीस इन्स्पेक्टरांना पत्र लिहा। म्हणजे रस्त्यावरती जो कर्कश आवाज आहे किंवा जो मोठा आवाज आहे त्याच्यामुळे अभ्यासामध्ये डिस्टर्ब होत आहे, म्हणून आपल्याला इन्स्पेक्टर साहेबांना पत्र लिहायचं आहे। सो पत्र लिहिताना पहिलं काय करणार आहोत, आपण तारीख ज्या दिवशी आपण हे पत्र लिहिणार आहोत ती तारीख येणार आहे 15 फेब्रुवारी 2024। प्रति कोणाला पत्र लिहिणार आहोत, सो माननीय पोलीस इन्स्पेक्टर। आता ते पोलीस इन्स्पेक्टर कुठले आहेत तर भांडूप पोलीस स्टेशन आणि भांडूप मुंबई, जो त्याचा काही कोड असेल तो तुम्हाला लिहायचा आहे। त्याच्यानंतर विषय लिहायचा आहे। सो विषय काय आहे तर रस्त्यावरील कर्कश आवाजामुळे येणाऱ्या व्यत्ययाबद्दल तक्रार। म्हणजे रस्त्यावरनं जो काही कर्कश आवाज येतोय त्याच्यामुळे आम्हाला खूप डिस्टर्ब होतंय हे सांगण्यासाठी आपल्याला एक तक्रार करायची आहे, म्हणजेच काय तर कंप्लेंट करायची आहे। आता कोणाला करणार आहोत, पोलीस इन्स्पेक्टर आहेत, सो ते सर आहेत, त्यामुळे आपण त्यांना काय म्हणणार आहोत, महोदय किंवा महाशय। जर मॅम असत्या तर महोदया म्हटलं असतं। त्याच्यानंतर आपण त्यांना म्हणणार सप्रेम नमस्कार। त्यानंतर पत्राला सुरुवात करायची आहे। सो मी अ ब क जे काही आपलं नाव असेल ते टाकायचं आहे। आपल्या विभागातील इयत्ता 10वी शिकणारा विद्यार्थी आहे आणि मी 10वीला शिकत आहे। फेब्रुवारी व मार्च हे आम्हा विद्यार्थ्यांचे ऐन अभ्यासांचे व परीक्षांचे दिवस आहेत। आता फेब्रुवारी आणि मार्च हे काय आहे तर ऐन आमचा अभ्यास करण्याचे दिवस आहेत। येत्या काही दिवसात आमच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि येत्या काहीच दिवसात आमचं काय आहे तर परीक्षेला सुरुवात होत आहे। सेकंड पॅराग्राफ करून सांगायचं आहे, आमच्या शेजारी एक शुभमंगल कार्यालय आहे, म्हणजे जो लग्नाचा हॉल आहे, मॅरेज हॉल आहे। वर्षभर तेथे अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रम होत असतात। सो ऑब्वियसली हा हॉल मोठा आहे म्हणजे तिथे कायमस्वरूपी काही ना काही कार्यक्रम वगैरे होत राहतात। धार्मिक म्हणजेच पूजा वगैरे, सामाजिक म्हणजे ज्या सभा वगैरे आहेत असे कार्यक्रम होत असतात। हे दिवस लग्न सराईचे असल्यामुळे तेथे दररोज बँडचे कर्कश कानठळ्या बसवणारे आवाज दिवसभर घुमतात। आता तिथे हॉल आहे म्हणजे ऑब्वियसली तिथे लग्न होणार, लग्न चालू आहे म्हणजे आता हे जे दिवस आहेत हे लग्न सराईचे म्हणजे लग्न लागण्याचे दिवस आहेत। सो तिथे दररोज बँडचे खूप मोठे म्हणजे कर्कश आणि कानठळ्या बसणे म्हणजे कानाला अतिशय त्रास होणारे असे आवाज दिवसभर घुमत असतात। रस्त्यावरील दुरुस्ती कामांमुळे वाहनांच्या रहदारीला अडथळा होतो। सो आता रस्त्याची कामं पण निघालेली आहेत, म्हणजे पावसाच्या अगोदर जी रस्त्यांची कामं कंप्लीट केली जातात। सो रस्त्याची कामं निघाल्यामुळे ट्रॅफिक खूप जाम होत आहे। वाहनांच्या हॉर्नमुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होत आहे। आता इकडून हा आवाज आहे, इकडून रस्त्यावरल्या वाहनांचा पण आवाज आहे, त्यामुळे अभ्यास करणं किंवा फोकस करायला खूप हार्ड जात आहे। तसेच विभागात अनेक वयोवृद्ध लहान मुले आहेत आणि त्याचप्रमाणे आमच्या ज्या विभागात आहेत म्हणजे आमच्या एरियामध्ये जे आहेत तिथं खूप अशी लहान मुलं वयोवृद्ध म्हणजे आजी आजोबा वगैरे पण आहेत, त्यांनाही याचा फार त्रास होत आहे। म्हणजे ह्यांना पण खूप त्रास होत आहे। विशेष करून अभ्यास करणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांना या आवाजाचा अधिक त्रास होत आहे आणि जास्त जर कोणाला त्रास होत असेल तर आम्हाला स्टुडंट्सला होत आहे। तरी आपण या बाबतीत वैयक्तिक लक्ष घालून आम्हाला होणारा त्रास कमी करावा ही नम्र विनंती। तर तुम्ही प्लीज ह्याच्यामध्ये स्वतः लक्ष घाला आणि हा जो त्रास होणारा आहे आम्हाला तर तो कमी करा ही नम्र विनंती शेवटी काय केलेली आहे तर रिक्वेस्ट। त्याच्यानंतर कळावे तसदीबद्दल क्षमस्व। आता कळावे म्हणजे तुमच्या लेटरची आम्ही वाट बघत आहोत आणि तसदीबद्दल म्हणजे तुम्हाला जो आम्ही त्रास दिला त्याच्याबद्दल आम्हाला क्षमा करा, माफी करा। आपला विश्वासू जो कोण आहे ते आपलं नाव येणार आहे अ ब क। सो आपला ॲड्रेस काय आहे तर 10 चैतन्य निवास लोकमान्य टिळक रोड भांडूप पूर्व मुंबई, जो काही कोड आहे तो, आणि त्याच्यानंतर आपला ईमेल ID खाली टाकायचा आहे। हे लेटर तुम्हाला 10th स्टँडर्डसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।